अभाग्यासी करी भागवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम, जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन, परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपण कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 18वा समास आजचा आपला 5वा सुरू आहे. दशक 18वा बहुजिनसी. त्यात प्रत्येक विषय स्वतंत्र पद्धतीने मांडलेला आहे, म्हणून त्याला बहुजिनसी असं म्हणतात. बहुजिन्नस ज्यावेळेला आपण म्हणतो की बहुजिन्नस ठेवले, तर जिन्नस म्हणजे वस्तू, जिन्नस म्हणजे पदार्थ, वस्तू, आणि त्या एकमेकांशी त्याचा काही तसा समन्वय नसतो, तर त्या प्रत्येक वस्तू स्वतंत्र असतात. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक समास स्वतंत्र आहे. प्रत्येक ह्या समासातील विषय अगदी स्वतंत्रपणे मांडलेला आहे समर्थांनी. पण त्या अंतर्गत करंट परीक्षा निरूपण फार सुंदरसा समास आहे, करंट परीक्षा निरूपण. आता करंट पण म्हणजे सगळ्यांना माहिती कशाला करंट पण म्हणतात. आपण म्हणतो व्यवहारामध्ये की काय करंट आहे हो, म्हणजे सगळं असून उपभोगता येत नाही, त्याला करंटे पण म्हणतात. दारिद्र्य नाही, करंटे पण हे दारिद्र्यामध्ये मोडत नाही, पण सगळं आहे पण उपभोगता येत नाही. करंटा भिकारी असतो आणि भीक मागत असतो, आणि मग त्याला कोणीतरी येऊन सांगतो की अरे तू जिथे बसलाय ना ते खण, आणि तिथे बसून तो खणतो आणि त्याला मोहराचा मोठा हंडा सापडतो. पण त्याला हे आजपर्यंत माहीतच नसतो की मी जिथे बसले त्याच्या खाली मोहरांचा हंडा आहे, म्हणून तोपर्यंत तो हंडा मिळेपर्यंत तो करंटाच होता, असून त्याचं ज्ञान नसणं. तसं आम्ही सुद्धा मूळचं ब्रह्मरूप आहोत, मूळचं आम्ही आनंद रूप आहोत, आणि मूळचं आनंद रूप असतानाही आम्ही सुख दुःखामध्ये लोळत असतो आणि जीव भावामध्ये आम्ही राहत असतो. आणि म्हणून संतांनी आम्हाला करंटा म्हटलेलं आहे. आनंदाचं सागर आम्ही असताना दुःखाच्या सागरामध्ये आम्ही लोळत असू. सुखाचा प्रवासी आहे जीव, दुःख जराही नको त्यासी, परंतु दोन्ही तो सोसी. अनिवार्यपणे अनिवार्यपणे त्याला ते भोगावंच लागतं सगळं, कारण तो स्वतःला देह समजून बसतो, जीव समजून बसतो. आणि म्हणून अशाला करंटा असं म्हटलेलं आहे. फार सुंदर व्याख्या केली आहे समर्थांनी करंटेची. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही. म्हणजे विद्या पण नसते, बुद्धी पण नसते. बुद्धी आहे, सगळ्यांना भगवंतांनी बुद्धी छान दिली आहे, परंतु तरी सुद्धा त्या बुद्धीचा वापर आपण करत नाही, म्हणून बुद्धी नाही असं म्हणायचं. कोणी निर्बुद्ध नाही आज, कोणीही नाही, कधीच नव्हतं. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे असंच विधान आहे.
आणि परंतु असूनही आम्ही ती योग्य ठिकाणी वापरत नाही, म्हणून बुद्धी नाही, आमच्याजवळ ज्याच्याजवळ विवेक नाही, साक्षेप नाही, म्हणजे उद्योगी जे नाही, या अनुषंगिक ते उद्योगी पण नाही, कुशलता नाही, व्यापही नाही, म्हणून प्राणी करंटा, म्हणून त्याला करंटा असं म्हणायचं. आता करंट म्हणजे दारिद्र्य पण का? अजिबात नाही. दारिद्र्य हे प्रारब्धाने येत असतं आपल्याला, आमचंच प्रारब्ध आम्ही भोगत असतो. तुकाराम महाराज दारिद्र्य होते, दारिद्र्यासाठी अत्यंत दारिद्र्य, त्यांच्या एवढं दारिद्र्य तर आपण कोणालाच नाही, आज तर अजिबातच नाही. परंतु ते करंटे नव्हते, ते भाग्यवान होते, ते करंटे नव्हते आणि आम्ही करंटे आहो, हा फरक आहे. आता दारिद्र्य आणि करंटे पण याच्यातलं लक्षात आलं असेल फरक, म्हणून दारिद्र्यवानाला कधी करंटा म्हणू नका. करंटवाल्याला दारिद्र्यवान म्हटलं तर चालतं, काय दारिद्र्य आहे रे, एवढं असूनही तू उपभोगत नाहीये, तुझ्याकडे उपभोगायला काहीच नाहीये, चालतं. आणि म्हणून त्याला समर्थांनी करंट असा म्हटलेला आहे. आणि ह्या करंट्याचं परीक्षा निरूपण या समासात दिलेलं आहे, लक्षण नाही दिलं, करंटेपणाचं लक्षण नाही दिलं. समर्थांना लक्षण द्यायचे करंटे कशासाठी? ज्याचा आम्हाला त्यागच करायचा आहे, त्याचे कशाला लक्षणं देत बसत परत ते करायचं, लक्षणं पाहत बसायची, शोधत बसायची. करंटेपणाचा आम्हाला त्यागच करायचा आणि म्हणून त्याचं आम्हाला परीक्षा करायची, परीक्षण करायचंय. परीक्षा म्हणजे परीक्षण करायचंय. मग कोणाचं परीक्षण करायचंय? मी तुमचं परीक्षण करणार, तुम्ही माझं परीक्षण करायचं, असं म्हणायचंय का समर्थांना? नाही, परीक्षण हे माझं मला करायचं आहे. आत्मपरीक्षण, आत्मपरीक्षण माझं मला करायचं आहे. आणि माझ्या त्या आत्मपरीक्षणामध्ये ज्या ठिकाणी मला करंट लक्षण दिसत असेल, कुठे कुठे ते दिसत आहे ते बघायचंय. विद्या माझी कुठे कमी पडते, बुद्धी माझी कुठे कमी पडतय, विवेक माझा कुठे कमी पडतय, साक्षेपपणा कुठे कमी पडतय, हे सगळं मी शोधायचं आणि त्याप्रमाणे त्याचा त्याग करायचा आणि ह्या सगळे सद्गुण वाढवायचे. जिथे जिथे ज्या ज्या अवगुणांमुळे आम्हाला हे करंट पण भोगावं लागत आहे, ते ते सगळे अवगुण आम्ही सोडून द्यायचे. म्हणून रूपलावण्य अभ्यास इथं नाहीये. सहज गुणाशी न चले उपाय, जे सहज गुण आहे त्याच्यासाठी उपाय नाही कामाचे. सहज गुण कोणते आहे त्याच्यासाठी उपाय नाही. रूप आणि लावण्य सहज आलेले आम्हाला, यात आम्ही काही बदल करू शकत नाही. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. आगंतुक गुण आम्ही आमच्या अंगी बाणवू शकतो आणि ते आगंतुक गुण कोणते आहे तर ते दैवी संपत्ती आम्ही आमच्या अंगात नक्की बाणवू शकतो. कशासाठी दैवी संपत्ती आम्हाला कमवायची आहे हो? आम्ही दैवी संपत्ती कमवून आम्हाला लोकांनी मग म्हणावं काय दैवी साक्षात्कार आहे हो तुमचे, याच्यासाठी का? मोठेपणासाठी दैवी संपत्ती नाही, तर दैवी संपत्तीने आमचं अंतःकरण हे अत्यंत शुद्ध होणार आहे. आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्ध तत्वाचा म्हणजे आत्मतत्वाचा त्या ठिकाणी ते स्थिर होणार आहे. यासाठी आम्हाला दैवी संपत्ती कमवायची. प्रश्नोपनिषद सुरू आहे आपलं सकाळी, आणि प्रश्नोपनिषदामध्ये 6 शिष्य श्री गुरूंकडे गेलेले आहेत. ते सगळे कसे आहेत? ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्मपरायण आहे. लक्षात घ्या, मांडणी लक्षात घ्या, ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मपरायण आहेत. म्हणजे परंतु त्यांना आत्मज्ञान अजून परब्रह्म स्वरूपाचं आकलन झालेलं नाहीये. आणि म्हणून त्यांना 1 वर्षभर थांबायला सांगितलेलं आहे. आणि 1 वर्ष थांबल्यानंतर मग त्यांना कर्म आणि उपासनेचं अनुष्ठान केल्यानंतर त्यांना आता ब्रह्मज्ञान देणार आहे. म्हणजे आम्हाला आमच्यामधले सगळे
जी आसुरी संपत्ती आहे ती बाजूला ठेवायची आणि दैवी संपत्तीचा विकास करायचा. ते 6 दैवी संपत्तीने युक्त होते, म्हणून त्यांना ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मपरायण असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांना ब्रह्मोपदेश केलेला आहे. तसंच आम्ही सुद्धा दैवी संपत्तीने युक्त व्हावं आणि त्याच्यानंतर आत्मनिष्ठ व्हावं. त्याच्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. नुसतं शब्दांनी आत्मज्ञान होणार नाही. नुसतं श्रवण केल्यानंतर आपल्याला सगळं समजेल, परंतु समजलं म्हणजे आम्ही ज्ञानरूप झालो असं नाही. समर्थांचा हा यामध्ये फार मोठा म्हणजे समर्थांनी जो काही या समासामध्ये महत्वाचा मुद्दा तो असाच मांडलेला आहे की पारायणाचे कितीही पाठ केले, आम्ही कितीही श्रवण केलं, तरी नुसत्या शाब्दिक श्रवणाने लाभ होत नाही. आहे की नाही आपला प्रश्न उपनिषद? सकाळचा विषय आला की नाही आपला? ब्रह्म समजल्यासारखं वाटतं, आता आम्ही ब्रह्मरूप झाल्यासारखं वाटतं, परंतु आम्ही ब्रह्मरूप होत नाही. जोपर्यंत ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मपरायण होत नाही तोपर्यंत आम्ही ब्रह्मरूप होत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी दैवी संपत्ती सगळ्या. म्हणून समर्थांनी या ठिकाणी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे सगळं की सुरुवातच सांगितलेली आहे की धान्य उदंड मोजिले परी त्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विना तैसे झाले प्राणी मात्रासी. आमची स्थिती या ठिकाणी समर्थांनी यामध्ये अभ्यास सगळी सांगितलेली आहे की जसं धान्य मोडणाऱ्या मापाचा धान्याला काही उपयोग नसतो, त्याचप्रमाणे पारायणाचे माप घालणाऱ्याला पण शब्दाने काहीच लाभ होत नाही. अफाट पाठांतर असलं आणि पाठांतर असूनही जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, समोरच्याला जर आम्हाला निशंक करून सोडता आलं नाही, ग्रंथामागून नुसते ग्रंथ वाचत गेलो, माहिती सगळी मेंदूत कोंबत गेलो आम्ही, आणि अनुभव जर नाही आला तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि अशा पद्धतीने आम्ही आमचं करंटेपण कुठे आहे, ते आमचं करंटेपण इथे आहे हे समर्थांनी आम्हाला सांगितले. ओवी क्रमांक 1 पासून ओवी क्रमांक 9 पर्यंत आमचं करंटेपण समर्थांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यामुळे नीट विचार करा. करंटा म्हटल्यानंतर कोणी आम्हाला करंटा म्हटलं तर खूप राग येतो. आम्ही काही तुम्हाला असं तसं दिसलो का? आमचं काय प्रेस्टिज आहे? संत ज्या वेळेला करंटा म्हणतात आहे ना, त्यावेळेला आपण नक्की आत्मपरीक्षण करावं की माझं करंटेपण कुठे आहे. आणि वाईट वाटून घेऊ नये, कमीपणा पण वाटून घेऊ नये. संत आम्हाला आमच्या मधली कमीपणा सांगतात आहे, यासारखी भाग्याची गोष्ट कोणती नाही. एकदा आम्ही आमच्या मधलं जे दोष आहे, संतांनी सांगितलेले दोष जर आम्हाला आमच्यात आढळले आणि ते दोष जर आम्ही काढले, तर आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. पक्क लक्षात ठेवा. आपल्याला प्रपंचामध्ये आपले दोष काढतात लोक, आपल्याला राग येतो, आपला अहंकार दुखा जातो, काही त्याच्याहून त्यांनी काही बिघडत नाही. परंतु परमार्थामध्ये जर कोणी म्हणजे श्री गुरूंनी आमचे जर काही दोष दाखवले तर त्याचा निश्चित विचार करून ते ताबडतोब दूर करण्याचा प्रयत्न करावा. तिथे जर आमचा अहंकार दुखला जात असेल, आम्हाला वाईट वाटत असेल, तर निश्चितपणे आम्ही करंटे आहोत. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा दिलेला आहे की शब्दाने काहीच लाभ होत नाही. नुसतं पाठांतर हे फुकट आहे. पुष्कळ वेळ आम्ही बोलू शकू इतकं आमच्या जवळ मटेरियल असतो बोलायला, इतकं पाठांतर असतो, ओव्यांवर ओव्या, श्लोकांवर श्लोक, मंत्रांवर मंत्र, गीतेचे मंत्र, उपनिषदांचे मंत्र, समर्थांच्या मनाचे श्लोक पाठ सगळे
दासबोधातील ओव्यांचे रेफरन्सेस सगळे पाठ, इतकं मटेरियल असतो, पण या सगळ्याचा अर्थ जर आम्हाला कळला नाही आणि अर्थ कळून सुद्धा अनुभव जर आम्हाला आला नाही तर काही अर्थ नाही, सगळं निरर्थक आहे. म्हणून ज्यावेळेला आपण अभ्यास करतो की नाही, अभ्यास करताना अनुभवाचा स्पर्श असलेला भाग आपण स्वीकारावा त्याच्यातला, आणि बाकीचा जो भाग आहे तो खुशाल सोडून द्यावा. समर्थांनी आम्हाला अभ्यास करायची ही एक पद्धत सांगितली, नोट करावं सगळं. अभ्यास कसा करायचा याची समर्थांनी फार सुंदर हे सांगितलेली आहे, युक्ती सांगितलेली, आणि ही युक्ती आम्हाला काका सांगतात. डॉक्टर काका सुद्धा आम्हाला हीच युक्ती सांगतात. डॉक्टर काका म्हणतात की दासबोध एकदा संपूर्ण वाचा, पहिल्यांदा सगळं वाचन करा, दुसऱ्या वाचनाच्या वेळेला, दुसऱ्या निरूपणाच्या वेळेला मात्र त्याच्यामधल्या ज्या स्वरूपाकारतेच्या दृष्टीने ओव्या असतील, ब्रह्मरूप होण्याच्या दृष्टीने ज्या ओव्या असतील, त्या सगळ्या ओव्या तेवढ्याच फक्त टिपा आणि त्या लिहून काढा आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. काकांनी सांगितलेला दासबोधाचा किंवा कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आणि मग काका म्हणतात की अशा पद्धतीने मी अभ्यास केला तर माझा स्वतंत्र दासबोध तयार झाला पाहिजे, बाकीचा भाग जो आहे तो खुशाल सोडून द्या. दासबोधामधला बराचसा भाग कालबाह्य झालेला आहे, कालमानाप्रमाणे त्या काळच्या परिस्थितीनुसार तो दासबोध लिखाण केला गेला. आता तो बराचसा त्याच्यामधला कालबाह्य झालेला आहे भाग. कालबाह्य झालेला भाग जो आहे तो कशाला आम्ही जास्ती विचारात घ्यायचा, कालाय तस्मै नमः म्हणायचं. काळाच्या ओघामध्ये बरेचदा बरेचसं रुटीन बदललेलं आहे. याच्यात दिनचर्या सांगितलीये, ती दिनचर्या आता तर अजिबातच नाही, कालाय तस्मै नमः. मग त्या दिनचर्येमध्ये नेमकं काय घ्यावं, तर सकाळी उठून पाठांतर करावे, अभ्यास करावा, ग्रंथ वाचन करावं, एवढं त्याच्यामधलं आपण दिनचर्येमध्ये घेऊ शकतो की नाही. म्हणजे आपल्या उपयोगाचं कालाला अनुसरून असलेलं जे आहे ते आम्ही निश्चितपणे घ्यावं आणि बाकीचं सगळं सोडून द्यावं. म्हणून अनुभवाचा स्पर्श असलेलं भागच तेवढा स्वीकारावा अध्यात्म ग्रंथामधला, हे आम्हाला समर्थ सांगतात आहे. आणि अगदी असंच काका पण सांगतात आहे. आणि म्हणून आपण गीता स्वाध्याय मंच सुरू केला. गीतेचा सगळा अभ्यास आपला सविस्तर झाला, प्रत्येक श्लोकाचं विवरण एकेका दिवशी एक झालंय. 2-2.5 वर्ष गीता आपण अभ्यास केलेली आहे. आणि आता मात्र ती गीता अभ्यास जर नाही केली तर विस्मरणात जाईल. मग परत अभ्यास कसा करायचा, परत पहिलेपासून वाचायचं का, नाही. मग आता ते वाचत अभ्यास, गीतेचा अभ्यास आता स्वाध्याय म्हणजे मला निधिध्यासनासाठी जेवढा भाग आवश्यक आहे त्या भागाचाच आता मी अभ्यास करणं सुरू केलेला आहे. म्हणून गीता स्वाध्याय मंच. म्हणून कधी गीता स्वाध्याय मंचला तो कधी अनुपस्थित राहू नका, कधीच राहू नका, उपस्थितच राहा. नाही गुरुवारपर्यंत आम्ही ऐकतो उपनिषद, आता शुक्रवारी गीता नको, अजिबात नाही ऐकायची. शुक्रवारची पण गीता आम्हाला ऐकली पाहिजे. श्रवण, जेवढं श्रवण करता येईल तेवढं श्रवण करायचं, पण श्रवण हे शेवटी कशा दिशेने करायचं, ते अंगी श्रवण करायचंय आपण नेहमी म्हणतो, ते झालंच पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचा आम्ही अभ्यास करायचा. खुशाल सोडून द्या, काकांचा शब्द आहे. इतर भाग खुशाल सोडून द्या. आणि का समर्थांनी शब्द, तिसरी ओवी बघा, समर्थांचा शब्द आहे, येरते अवघी सांडावे एकीकडे. अवघी सांडावी एकीकडे, एरती अवघी सांडावी एकीकडे. एकीकडे ते सगळं सांडून द्यायचं आणि काका म्हणतात खुशाल सोडून द्या. किती महत्वाचं आहे आपला गीता स्वाध्याय मंच, महत्वाचा आहे. आणि आता वक्तव्य आपण सकाळी सुरू केलंय, उपनिषदांच्या सुरुवातीला 5 मिनिटाचं वक्तव्य सुरू आहे. त्याचाही उद्देश तोच आहे की 1 तासाचं प्रवचन
5 मिनिटामध्ये आम्हाला टिपता आलं पाहिजे, महत्वाचे मुद्दे टिपता आले पाहिजे, जे आमच्या जीवनामध्ये आम्ही उतरवून त्या तत्वज्ञानाशी एकरूप होऊ. जो 1 तासाचं तत्वज्ञान आहे त्याच्याशी एकरूप होण्यासाठी, ते जीवनामध्ये उतरवण्यासाठी वक्तव्य माझं मला करता आलं पाहिजे. मी करते आहे हा भाग महत्वाचा नाहीये. प्रत्येकाला आपलं वक्तव्य स्वतः तयार करता आलं पाहिजे. आणि मग बघा, आपलं करंट ते पण नक्की निघून जाईल सगळं. आणि म्हणून आणि म्हणून नामरूप जे आहेत ते सगळे विचाराने दूर करायचे, सृष्टीमधली नामरूप विचाराने दूर करायची. आणि त्या नामरूपाच्या मागे असलेलं अस्ति भाती प्रिय याचा अनुभव मनात स्थिर करायचा. आपण काय करतो, नामरूपाच्या मागे लागतो आणि नामरूपाच्या मागे लागतो आणि म्हणतो की सगळंच तर ब्रह्म आहे. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मग नाम आणि रूपामध्ये पण ब्रह्म आहेच की नाही. मग आम्ही ब्रह्मच पाहतो. नाम आणि रूप पाहताना म्हणतो की आम्ही ब्रह्मच पाहतो. नामरूपाचा विचार करताना म्हणतो आम्ही ब्रह्मच पाहतो. म्हणजे सार आणि असार याला आम्ही एकच दर्जा देतो. सगळ्यांमध्येच तर भगवंत आहे. फक्त म्हणतो शब्दाने, सगळ्यांमध्येच तर भगवंत आहे. मंदिरातच कशाला गेलो पाहिजे, इथे पण तो आहे. केवढं आम्ही नाम सार आणि असाराला एकत्र करतो. जोपर्यंत मी त्या अनुभवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सार आणि असाराचा निवाडा करावाच आणि साररूप होऊन राहावे. सगळ्यात महत्वाचं. म्हणून समर्थांनी म्हटलं की असं मूर्खपणा करू नका. सार आणि असार एकच आहे. अभ्यास नसल्याचं लक्षण आहे. भगवंत सगळीचकडे भरलाय. आम्हाला वेगळं मंदिरात काही आम्ही जात नाही, आमचं काही होत नाही. का नाही होत? कारण टीव्हीच्या सिरियल्स असतात, प्रपंचाची कामं असतात, म्हणून मंदिरात आमचं जाणं होत नाही. पण त्याचं आम्ही असं कारण देत नाही. त्याची कारण मीमांसा अशी करतो की सगळं भगवंत सगळीकडेच तर आहे, तो आपल्या घरात पण आहे. कशाला जायला पाहिजे पंढरपूरला, कशाला जायला पाहिजे अयोध्येला? हो, तो आपल्याला दिसत नाहीये ना. आपल्या घरच्या माणसांमध्ये पहिले दिसला पाहिजे भगवंत. आणि घरच्या लोकांमध्ये पहिले जर भगवंत दिसला तर आम्हाला बाकीच्या प्रत्येकामध्ये तो दिसेल. घरच्या लोकांनी आम्हाला काही एवढंसं टस म्हटलं की आम्ही लगेच खुश म्हणतो. दिसतो का भगवंत मग त्यांच्यात? म्हणायच्या गोष्टी आहे ना सगळ्या. म्हणजे सार आणि असाऱ्याला आम्ही एकत्र केलं की नाही. सार असाराला एकत्र करून आम्ही आमचं जीवन जगतो आणि मग त्याचा परिणाम जो व्हायचा तो होतो. म्हणून समर्थ इथे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगतात आहे की असं करू नका. या नामरूपामधली जी आहेत, नाम आणि रूप जे हे विचाराने दूर सारा. की नामरूप माईक आहे. नाम आज आहे उद्या नाही, रूप आज आहे उद्या नाही. दोन्हीचं पण दोन्ही अनित्य आहे, माईक आहे, भासमान आहे, काल्पनिक आहे. आणि मग नाम आणि रूपामधलं अस्ति भाती प्रिय हे बघा. आणि त्याच्यानंतर सच्चित आनंद या पदावर या, स्थिर व्हा, निर्णय करा सच्चित आनंदाचा. अस्ति भाती प्रियचा विचार केल्याशिवाय आम्ही सच्चिदानंदाचा निर्णय करू शकत नाही. असं जर आम्ही करत असू तर भाग्यवान. आणि आम्ही असं जर आमच्याकडून होत नसेल तर मात्र आमच्यासारखा करंट आम्हीच काय व्हायचं ठरवायचं. आज समर्थांनी अगदी छडाच लावायचं ठरवलंय की नाही, साधकाला मी आज ही समज देणारच की तू करंट आहे की भाग्यवान आहे, तू ठरव. आणि करंटपणाचं जेवढं काही असेल ते काढून टाकायचा प्रयत्न कर. समर्थांची इच्छा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने समर्थ म्हणतात आहे की
जर एखादी गोष्ट आम्हाला शास्त्र आणि तर्क यांच्या साह्याने समजावून सांगणे नसते, त्या ठिकाणी असंतोष निर्माण होतो. आम्ही वाचतो, ऐकतो, सगळं ऐकतो, परंतु त्या वाचनाला, त्या श्रवणाला शास्त्र आणि तर्क याचा कधी आधार नसतो. आणि शास्त्र आणि तर्क याचा आधार नसल्यामुळे आम्ही सहज आमच्या श्रीगुरूंना म्हणत असतो की गुरुदेवा, तुम्ही मला अनुग्रह दिलाय ना, आता सगळी तुम्हीच बघा, माझी जबाबदारी तुमच्यावरच, माझी जबाबदारी ती तुमच्यावरच, तुम्ही आता बघा, मी काही बघणार नाही. शास्त्राचे याला आधार नाही आणि तर्काचाही आधार नाही. मग अशा वेळेला असंतोष होईल की नाही हो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा कोलमडून पडण्याची परिस्थिती येते, त्यावेळेला म्हणतो की आम्हाला गुरूंनी काही सांभाळलं नाही, गुरूंनी काही साथ दिला नाही. हे कुठले गुरु? तकलादू श्रद्धा, विकृत श्रद्धा, विकृत श्रद्धा याच्यातून तयार होते. आणि म्हणून आपल्या विचारांना तर्क आणि शास्त्र यांचा नक्की आधार द्या. अगदी शास्त्रच बोलत बसा असं नाही, तर्कच लावत बसा नुसतं असं पण नाही. शास्त्र आणि तर्कांचा समन्वय नीट लावा. असं जर आम्ही करू, सकल करणे जगदीशांचे असं आम्ही म्हणतो नेहमी, आणि मग देरे हरीण फाटल्यावरी असं जर वागत असू तर शास्त्र आणि तर्क याचा आधार नाही. एक उदाहरण देते मी आपल्याला. मग सकल करणे जगदीशांचे असं म्हणायचं, परंतु प्रयत्न सगळे करायचे, 100% प्रयत्न करायचे, 100% उद्योग करायचा. आणि मी जर उद्योग केला, मी जर काम केलं, मी जर प्रयत्न केला, तर प्रयत्नाला यश येणार आहे, हा तर्क मांडायचा. हा तर्क मांडायचा आणि हे यश मला प्राप्त होणार आहे निश्चितपणे. 100% प्रयत्न केला तर 100% यश येईल, 50% प्रयत्न केला तर 50% यश येईल, हा तर्क मांडायचा. आणि तर्कशास्त्र आणि तर्क याच्या आधारावर तो विचार बसवून त्याप्रमाणे आपली जीवन पद्धती बसवायची. आणि त्याच्यानंतर जे काही यश अपयश मला येईल, 100% प्रयत्न केला पण यश मात्र मला 50% आलं, तर्क मांडला तर की 100% प्रयत्न 100% यश, परंतु यश आलं 50%, चुकला तर्क, चुकतच असतं, काय बिघडलं. 50% यश आलं तर आता मात्र ती सकल करणे जगदीशाचे, आता बरोबर आहे, सकल करणे जगदीशाचे, या ठिकाणी बरोबर आहे. मग शास्त्र आणि तर्क यांचा नीट समन्वय लावलेला आहे. आणि नीट समन्वय लावून आम्ही दोन्ही बाजूने आता संतुष्ट आहोत. आता कोणी आम्हाला जर समजा विचारलं की का हो एवढे प्रयत्न केले आणि यश तर 50% आलं, तर आम्ही त्याच्यावर चिडत नाही. चिडू का आम्ही त्याच्यावर? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही पाहिलं का? आमचं नशीबच फुटकंय. हा असंतोष आहे, त्याला असंतोष धुमसतो, असं काकांनी पण म्हटलंय, समर्थांनी पण म्हणते की पुसो जाता वस वस वक्ता करी. का समर्थांनी वस वस म्हटलंय, काय वसवस करतो रे माझ्या अंगावर? कारण त्याचं उत्तरच नसतो. शास्त्र माहित नाही, तर्क केलेला नाही शास्त्राप्रमाणे, म्हणून वसवस करतो. चुप बसा, तुम्हाला आमचं नेहमी वाईटच दिसतं, तुम्हाला आनंद झाला असेल, 100% प्रयत्न 50% यश तुमच्या मनासारखं झालं. परंतु शास्त्र आणि तर्क यांचा नीट संबंध असेल तर आपण त्याला शांतपणे उत्तर देऊ, हो रे बाबा, बरोबर आहे, प्रयत्न मी माझ्याकडून पूर्ण केले, पूर्ण प्रयत्न केले, पण 50% यश आलं, 50% नाही आलं, ही भगवंताची इच्छा. फळ देणं त्याच्या इच्छेने होतं. प्रयत्न ही माझ्या, प्रयत्न हा माझा भाग आहे, हा माझा प्रांत आहे, फळ देणं त्याचा प्रांत आहे. असा विचार केला तरच 100% प्रयत्न होतील. हो, नाहीतरी तर तो त्याला जे वाटलं तेच फळ देणार आहे. मग प्रयत्न करा की नका करू, देणार तर आहेच. अजिबात नाही, हे मान्य नाही.
यांनी काय होतं, असंतोष धुमसतो. म्हणून समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने जर आम्ही आमचं वक्तव्य केलं, आम्ही जर प्रवचने आम्ही अशा प्रकारे जर करत असू, अस्ताव्यस्त प्रवचन करत असू, तर त्यावेळेला वक्त्याला जर काही विचारलं तर तो हसकन जातो श्रोत्याला म्हणतो, हीच वेळ आहे का विचारायची, नंतर विचारा, आत्ताच माझं प्रवचन झालं, नंतर विचारा, असं म्हणतो. नाही तर वक्ता म्हणतो, एवढंही तुम्हाला कळत नाही, मग तुम्ही आतापर्यंत केलं काय, काय अभ्यास केला, मला नका विचारू, अभ्यास करा, कळेल तुम्हाला सगळं. असा श्रोत्याच्या वस्कन अंगावर धावतो, कारण त्याचं उत्तर त्यांनाच माहित नसतं आणि आपल्याला माहित नाही. हा कमीपणा त्यांना समोरच्यांना सांगण्यापेक्षा त्यांच्या अंगावर तो असंतोषाने गुरगुरतो. हा छान शब्द आहे, वसवस असंतोष आपण गुरगुरला म्हणजे कळत. आणि म्हणून अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे, अभ्यास करून आम्ही बोललं पाहिजे. बिना अभ्यासाने अजिबात बोलू नये. कोणतंही विधान नीट व्यवस्थित आम्हाला, म्हणून केशराचं माप आहे, एकही शब्द इकडचा तिकडे चालत नाही. केशराचं माप, गाजराच्या मापामध्ये एखादं गाजर जास्ती दिलं तरी चालतं, कमी आलं तरी चालतं, पण हे केशराचं माप आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की शब्द जे आहे, भारंभार शब्दाचा मारा आम्ही करतो, पण अनुभवाची जोड नसते. म्हणून शब्दाने काहीच लाभ होत नाही, नुसतं शब्द ज्ञान कामाचं नाही. तैसे शाब्दिक शास्त्रज्ञान, नाथांनी पण सांगितलंय की शब्दज्ञान कसं आहे, नुसतं शब्दज्ञान, शाब्दिक शास्त्रज्ञान कसं आहे, बोल अन करियान तेने नवे समाधान. नुसतं बोलणं तासन तास चर्चा चालते हो, तासन तास चर्चा विषयावर, काय त्याचे बारीक 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 आम्ही मुद्दे काढतो, असे बारीक 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 बारकावे 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 करत काढतो की शेवटी आम्ही कोणत्या मुद्द्यावर बोलतो हेच विसरतो. त्याने नवे समाधान, ते समाधान त्यांनी होणार नाही. सर्वथा जाण साधकारे, कोण म्हणतं असं, नाथ महाराज म्हणतात आणि समर्थ पण म्हणतात. समर्थांनी पण इथे सांगितलंय की एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमातील नाना शब्द एकवटिले, प्रचिती विण उपाय केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले, फळ प्रसंगी. म्हणजे आध्यात्मिक कार्यक्रमातील वक्त्याने वारंवार शब्दाला जर अनुभवाची जोड नसेल तर तो कार्यक्रम सर्व प्रकारे व्यर्थ ठरतो. शब्दांना अनुभवाची जोड हवी, किंवा अनुभवासाठी शब्दांचा वापर करतो आहे. बोलणे अनुभवा अनुभवासाठी शब्दांचा वापर करतोय, अशी तरी भूमिका, या भूमिकेत तरी बोलावं, किंवा संपूर्ण अनुभव आल्यानंतर बोलावं, या भूमिकेत तरी बोलावं. आपण दोन्ही पण भूमिकेत नसतो. मला किती ज्ञान आहे एवढंच मला सगळ्यांना सांगायचं असतं. मी किती ज्ञानी आहे, बस. तुमच्यापेक्षा जास्ती आम्हाला कळतं. फक्त शब्द ज्ञान, नुसत्या शब्द ज्ञानाने काहीही होत नाही हो. वेदशास्त्रार्थ अतिसंपन्न जरी आम्ही झालो, जरी अतिसज्ञान झालो, तरी माझ्या अनुग्रह वेळ माझा वेदार्थ जाण पडेना. श्री गुरूंच्या अनुभवाशिवाय वेदार्थाची जाणीव होत नाही. त्याचा अर्थ, वेदांचा अर्थ कळत नाही. जोपर्यंत श्री गुरूंचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत अनुभवाचे दार उघडल्या जात नाही. श्री गुरूंचं स्थान एवढं महत्वाचं आहे. श्री गुरूंकडे बघण्याची आमची दृष्टी कशी असावी,
ते चालते ज्ञानाचे बिंब, त्याची अवयवी सुखाचे कोंब. ही दृष्टी आमची श्री गुरूंकडे बघण्याची असावी. आम्ही माणूस म्हणून त्यांना कधीच बघू नये. श्री गुरु हे तत्व आहे. श्री गुरु व्यक्ती नाही. व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघू नये. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व माझ्यासाठी, मला ब्रह्मरूप करण्यासाठी या देहामध्ये अवतरलेलं आहे. आम्ही देहाचंच कौतुक करण्यात खूप मशगूल असतो. देहाचं कौतुक करायचंय कशासाठी? कशासाठी? ते तत्व जे या देहामध्ये व्यापलेलं आहे, तेच मी आहे, हा माझा निर्णय होण्यासाठी मला सगळ्या अंतःकरण वृत्ती एककेंद्रित कराव्या लागतील. आणि त्या अंतःकरण वृत्ती एकाग्र जर कुठे करायच्या, तर त्या श्री गुरूंच्या देहाच्या रूपाने एकाग्र करायच्या. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव ही सुखाचे कोंब. खरंच सुखाचे कोंब असतात का? म्हणजे श्री गुरूंचे हातपाय वेगळेच काही, त्यांचं देह काहीतरी वेगळाच. ते जपुंज डोक्याच्या मागे आम्ही तेज काढतो. श्री गुरूंच्या डोक्याच्या मागे तेज काय काढतो? त्यांच्या हातामध्ये हात असा दाखवतो फोटोमध्ये, इथून असे रेज निघतात, असे प्रकाश किरण निघतात इथून, असं दाखवतो. नाही हो, असं नाहीये ते. भंपक कल्पनांमध्ये श्री गुरूंना बांधू नका. प्रत्यक्ष ब्रह्म, परत आहे का, मी परत ही मांडणी करते, प्रत्यक्ष ब्रह्मतत्व या पवित्र देहामध्ये माझ्यासाठी, मला ब्रह्मरूप करण्यासाठी अवतीर्ण झालेलं आहे. आणि म्हणून मला माझी अंतःकरण वृत्ती या देहाच्या माध्यमातून त्या तत्वावर एकाग्र करायची आहे. आणि ज्या वेळेला ही अंतःकरण वृत्ती त्या तत्वावर या देहाच्या माध्यमातून एकाग्र होईल, त्याच वेळेला ती त्या स्वरूपामध्ये लीन होऊन जाईल आणि मी तेच होऊन राहील. त्यासाठी श्री गुरु ही व्यवस्था आहे. आता व्यक्तिनिष्ठा वाढेल का हो याच्यामध्ये? व्यक्तिनिष्ठा वाढेल का? अजिबात वाढणार. आज आपल्या सकाळचा तोच विषय होता. सुनील काकांनी याच विषयावर जास्ती भर दिला की श्री गुरूंकडे पाहण्याची माझी दृष्टी कशी असावी, तो गुरुभाव कसा वृद्धिंगत व्हावा माझ्यामध्ये. तो गुरुभाव वृद्धिंगत व्हावा लागतो. बरेच जणांना वाटलं असेल की सुनील काकांनी आपली स्वतःची महती सांगितली. नाही हो, अजिबात नाही. अजिबात स्वतःची महती सांगितलेली नाहीये. असं जो कोणी साधक समजत असेल तर तो करंटा. असं नाही. श्री गुरूंची महती सांगताना तत्वनिष्ठाच सांगितली आहे की आमची तत्वनिष्ठा, आमची ज्ञाननिष्ठा, आमची ब्रह्मनिष्ठा कशी असावी. आम्ही ब्रह्मनिष्ठ कसं असावं, त्यासाठी श्री गुरु ही एक व्यवस्था आमच्यासाठी भगवंतांनी करून दिलेली आहे. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब. व्यक्तिनिष्ठतेकडून आम्ही तत्वनिष्ठेवर येऊ, ब्रह्मनिष्ठेवर येऊ. म्हणून नुसत्या शब्दाने काहीही होणार नाही. शब्द हे पोलकटासारखे आहे. कितीही शास्त्रयुक्त पंडित ज्ञान झालं, प्रपंचाचं मिथ्या निरूपण केलं आम्ही, कितीही मिथ्या निरूपण आम्ही केलं प्रपंचाचं, पण ते अनुमानिक पुस्तक ज्ञान आहे, ते सत्यपण त्या नाही. नाथांचीच ओवी आहे. सगळी ओवी वाचली नाही, काही ओवींचा अर्थ सांगितला आणि अर्धीच ओवी वाचली. कारण सतत जर मी ओव्या अशा दिल्या ना तुमच्या समोर, कंटाळा येईल. आधीच रात्रीची वेळ आहे, निद्रा देवी, तमोगुण आधीच अर्धा हावी झालेला आहे आमच्यावर.
आधीच अर्धा तमोगुण हावी झालेला आहे आणि पूर्ण व्हायचं आहे, अशा अर्धवट स्थितीत आपण असतो, मला मान्य आहे. आपल्याला दोष नाही देत, अजिबात नाही. परंतु अशा ओव्या जर फेकत गेले तर तो तमोगुण पटकन पकडेल एवढं मात्र खरं. म्हणून काही त्याच्या ओव्यांमधला भाग समजून सांगते आणि काही तीच ओवी मधलं पुढचं चरण, एखादं चरण वाचते आहे की तुमच्या लक्षात यावं की हे नाथ महाराजांची ओवी आहे. म्हणून शब्द ज्ञान जे आहे हे अनुभवाशिवाय कामाचं नाही. क्रियेविण शब्द ज्ञान हे स्वानाची वमन. बघा काय म्हणतात ते, समर्थ म्हणतात. क्रियेविण शब्द ज्ञान, अनुभवाशिवाय शब्द ज्ञान. शब्द हे आचरणात जर आले नाही, क्रिया जर झाली नाही त्याच्यावरची, तर ते स्वानाचं वमन होईल. म्हणून आम्ही प्रश्न उपनिषद ऐकतो आहे, तर कर्म आणि उपासना यामध्ये आम्ही पूर्णपणे आमचा कर्म उपासनेचा भाग निष्काम कर्म उपासना होऊन चित्त शुद्ध आणि शांत झालंच पाहिजे, आणि मगच आम्हाला या उपनिषदामधला पुढचं सगळं समजणार आहे. एक झालं, दोन झालं, तीन झालं, चौथं सुरू आहे. तुम्हाला काय वाटलं? आम्ही उपनिषद ऐकत असतो, काय झालं सांगा बरं ईशामध्ये? हे नका विचार. पठमध्ये तसं नाही सांगतायत आम्हाला, आम्हाला समजलं सगळं. प्रत्येकाला थोडी बोलता येतं, बरोबर आहे, पण समजलेलं सांगता येतं की नाही? काय समजलं त्याच्यामधलं? मग समजलं नाही तर मग ते समजून घेण्याचा प्रयत्न करता येतो की नाही? असा जर आमचा अभ्यास नसेल ना, तर आम्ही नक्की करंटे आहोत. म्हणून करंटेपणामध्ये कधी राहू नये. समर्थ आम्हाला एवढं सांगतात आहे, आता याच्यानंतर बिलकुल असं करू नये. समर्थाने त्याच्यासाठी उदाहरण दिलं की तोंडामध्ये घासाच्या मागे घास टाकतो आम्ही, आणि मग अवघा बोकडा भरीला पुढे कैसे. लहान मुलं आहे, उशीर झाला शाळेला की बरोबर बरोबर तोंडात घास टाकतात आणि पळतात, मग लागतो ठसका. पण ठसका लागला की सगळं ते बाहेर टाकावं लागतं, पोटात काहीच जात नाही. काय फायदा? जेवण करून फायदा काय? सगळं तर बाहेर पडलं. तसंच असतं आमचं तत्वज्ञानाचं, एकावर एक एकावर एक, श्रवण 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 श्रवण, मनन निधिध्यासनाकडे वेळच नाही. वेळच नाही हो. एका सकाळचा तास, एक तास झाला की नाही, की मग खरंच आम्हाला दिवसभर वेळ नसतो, पण तेवढा एक तास मात्र आम्ही काढत असतो. कशासाठी काढत, कशासाठी असतो? काढण्यासाठी वेळ आहे का? ती वेळ सार्थकी लावण्यासाठी आहे. तेवढा एक तास माझा सार्थकी लावण्यासाठी मी श्रवण करत असतो. ही भाषा आमची झाली पाहिजे. काढत असतो, एक तास आम्ही काढतो मोठ्या मुश्किलीने. ही जीवाकडची भाषा. स्वरूपाकडची तो एक तास आमचा सार्थकी लागतो, आणि दिवसभर आम्हाला ती बॅटरी आमची चालते, ऍक्टिव्ह होते, चार्ज होते. आणि म्हणून समर्थ होता या ठिकाणी आम्हाला सांगते, मग कसं व्हावं? हे करंटे पण लक्षण आमच्यात येऊ नये, मग आम्ही कसं राहावं? ही सांगू राहिले समर्थ मला. की समर्थ म्हणतात की समर्थांनी सांगितले की ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊन एक क्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळित जावे. आम्हाला हे करंट पण जर नको असेल तर काय करावं? तर आपण आपल्या बोलण्यामध्ये, इथे कीर्तन प्रवचन सांगितलं, प्रत्येक जण थोडी कीर्तन प्रवचन करणार आहे. मग हे त्या काळाच्या याच्याप्रमाणे समर्थांनी याची रचना केली या ओवीची. आम्ही काय घ्यायचं, आम्ही कसं करायचं? आमच्यासाठी नाहीये कीर्तन प्रवचनकारांसाठी, नाही नाही, आमच्यासाठी ओवी आहे. आम्ही कशा पद्धतीने आमचं बोलणं ठेवावं, की त्या बोलण्यामध्ये भक्ती असावी, वैराग्य असावं. भक्ती वैराग्य यांनी परिपूर्ण असं आमचं बोलणं असावं. परिपूर्ण आमचं बोलणं असावं. आणि दुसऱ्यांचं
मन सांभाळणं फार गरजेचं आहे. मन सांभाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. असं जर आम्हाला राहता आलं तर आम्ही नक्की आमचं करंटेपण आम्हाला शिवणार नाही. पण असं राहता आलं पाहिजे. मग बोलताना आम्ही भक्ती आणि वैराग्य, मग वैराग्य आणि भक्तीच्याच गोष्टी करायच्या का मग? नाही. चला ना सेल मध्ये जाऊ, काय हरकत आहे? भक्ती, वैराग्य आणि मन सांभाळणं, 3 गोष्टी सांभाळायच्या. आता आम्हाला म्हटलं की चला सेल मध्ये जाऊ ना आपण. चला ना ताई, दिवाळी आली, आपण जाऊ सेल मध्ये. या ठिकाणी भक्ती, वैराग्य कसं सांभाळायचं आणि त्याचं मन कसं सांभाळायचं, 3 गोष्टी कशा सांभाळायच्या, या वाक्यावर आम्ही तो जो म्हणतोय आम्हाला की चला ना आपण सेल मध्ये जाऊ, ज्यांनी म्हटलंय आम्हाला चला ना सेल मध्ये जाऊ, तो भगवंतच आहे. भगवंत तो बोलतो आहे की चला सेल मध्ये जाऊ. परंतु मला सेल मध्ये जाऊन काहीच जर घ्यायचं नाही तर उगीच सेल मध्ये का जायचं? मग त्यांचं मन सांभाळण्यासाठी आपण सेल मध्ये जाऊ तरी चुकला. लक्षात घ्या हा पॉइंट. तरी तो चुकला. मग भक्ती आणि वैराग्य मला आवश्यकता आहे का? माझाच मी विचार करायचा. सेलमध्ये जायची आवश्यकता आहे का? उगीच सेल पाहायला जायचं आणि तिथे गेलं की काहीतरी घ्यायची इच्छा होतेच. उगीच सेलमध्ये जायचं. जर मला आवश्यकता नाहीये काहीच, मला काहीच घ्यायचं नाहीये, मग कशाला मी सेलमध्ये जायचं? मग आपण अशा वेळेला हे झालं वैराग्य सांभाळणं. असा विचार करायला, वैराग्य सांभाळलं, आता त्याचं मन सांभाळायचं. ताई, आज आहे ना मला नाही वेळ. आज मला वेळ नाहीये. आपण जाऊन येता का? आणि आल्यावर सांगा बरं काय आहे. मग तुम्ही सांगा. तुम्हाला काय आवडलं ते सांगा. त्यांना वाटतं खरंच यांना वेळ नाही, पण यांनी दखल घेतली हो माझी, आल्यावर सांगा म्हणतात ते काय आहे ते. मन सांभाळ. भक्ती, वैराग्य आणि मन सांभाळ. बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि प्रवचनात तर प्रश्नच नाही. या गोष्टी सांभाळाव्याच प्रकर्षाने. पण प्रपंचातही अशा पद्धतीने जर आम्हाला प्रपंच करता आला तर फार सुखाने आनंदाचा असा होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की करंट पण जर आम्हाला दूर करायचं असेल तर आम्ही सगळ्या ज्या कल्पना शास्त्रांनी सांगितल्या ना, ह्या सगळ्या कल्पना आम्ही नीट स्पष्ट करून घ्यायच्या. कुटस्थ, साक्षी, या सगळ्या कल्पना आम्ही स्पष्ट करायच्या आणि श्रोत्यांसमोर मांडायच्या आणि समजावून सांगायच्या. आमच्या स्पष्ट असल्या म्हणजे प्रत्येकाची ही कल्पना स्पष्ट असली पाहिजे. जो जो अभ्यास करतोय परमार्थाचा त्यांची ही कल्पना स्पष्ट असली पाहिजे. कुटस्थ कशाला म्हणतात, साक्षी कशाला म्हणतात, आत्मा कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, जीव कशाला म्हणतात, जगत कशाला म्हणतात, हे सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या असेल तरच आमचा परमार्थाचा अभ्यास हा नीट होऊ शकतो. नाही तर मग पायाविणं भिंत तातडीची. सगळी पायाविणं भिंत होते. आम्हाला पायाविणं भिंत बांधायची नाहीये. लवकर होते पायाविणं भिंत. पाया न खोदता भिंत बांधली, पटपट पटपट विटा ठेवल्या तर पटकन होते. काही तासात होते. पण ती कोलमडून केव्हाच पडते. म्हणून अशा पद्धतीने जर का अधिकारी पुरुषांनी, ज्ञानी लोकांनी जर का साधन मार्गामधल्या अडचणी अत्यंत नीट जर सोडल्या तर त्यालाच लोक व त्याच वक्त्यांना वरचेवर वंदन करतात. पण त्याच्या वक्तव्यामधून नक्की अडचणी सुटल्या गेलेल्या असल्या पाहिजे. समोरचा निशंकच झाला पाहिजे. त्याच्या शंका वाढता कामा नये, तो निशंक झाला पाहिजे. इथपर्यंत आपण अभ्यास करावा प्रत्येकाने, वक्ता असो की नसो. समोरचा माणूस माझ्या बोलण्यातून निशंक झाला पाहिजे. त्याच्यासाठी आधी मला निशंक व्हावं लागेल. म्हणून मला अभ्यास करावा लागेल. म्हणून मी अभ्यास करावा.
म्हणून मी अभ्यास करावा. आणि मग इथून समर्थांनी अभ्यास न करता प्रगट झालं तर कशी फजिती होते हे सगळं सांगितलं, की अभ्यास नाही केला आणि प्रगट झाले. समर्थांनी म्हटले अभ्यास करून प्रगट व्हावे. प्रगटून नासावे हे बरे नव्हे. प्रगट झालं आणि मग का नाचलं तर ते बरं नाही. त्याच्यामुळे आधी अभ्यास करा मगच प्रगट व्हा. अभ्यास करा पहिले. नसेल अभ्यास झाला तर श्री गुरूंना म्हणा, माझा या श्लोकाचा अभ्यास झाला नाहीये, मी कसा अभ्यास करू ते तुम्ही सांगा. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण गती घेतो. हो, नक्की गती घेतो. फार सुंदर प्रसंग. आज सकाळीच सुनील काका म्हणाले की मी एक व्यक्तीचं नाव नाही घेईन, त्या व्यक्तींना म्हणतो की गीता घ्या. म्हटलं काही हरकत नाही, पण मी त्यांना एक शंका बोलून दाखवली. तुम्ही म्हटलं तर ती गुरुआज्ञा म्हणून जर त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी एका दिवसामध्ये तयारी करून ते घेतली तर त्यांची धांदल उडेल, असं नको व्हायला. सुनील काका म्हणाले की काय नाही होणार नाही, धांदल उडणार नाही. त्यांनी फोन केला. व्यक्ती अत्यंत अभ्यासू आहेत आणि अत्यंत प्रामाणिक आहे आणि तितक्याच प्रामाणिकतेने त्यांनी सांगितलं की माझा गीतेचा अभ्यास नाही म्हणून मी घेऊ शकत नाही. अत्यंत प्रामाणिक, शुद्ध मन, शुद्ध अंतःकरण श्री गुरूंसमोर प्रगट झालं. प्रगटीकरण प्रामाणिकपणाचं झालं, शुद्धतेचं झालं. निश्चित त्यांना पुढे नक्की प्रेरणा होईल की मला आज काकांनी सांगितल्यानंतर मी नाही म्हटलं, पण काकांचा उद्या आलेला शब्द मी झेलेलच. मी कसा अभ्यास करू गीतेचा काका सांगा. निश्चितपणे इथे येणारच आहे. तो जीव इथे आल्याशिवाय राहणारच नाही. कारण शुद्ध प्रामाणिक अंतःकरण श्री गुरूंसमोर प्रगट झालेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करून मग आम्ही प्रगट व्हायला पाहिजे. आणि नाही केला, अभ्यास न करता जर आम्ही प्रगट झालो तर मग समर्थांनी इथे दृष्टांत दिलेल्या 17व्या ओळीपासून की हिशोब न लिहिता व्यापार केला तर थोडे दिवस चालतो, पण तज्ञांची गाठ पडली की सगळा घोटाळा बाहेर येतो. ऑडिटर म्हणतो की कुठे हिशोब आहे तुमचे, दाखवा, जमा खर्च दाखवा. काहीच तुम्ही दाखवू नाही शकून राहिले हो इथे. ते काहीच तुम्ही दाखवू शकत नाहीये. कुठे जमा खर्च लिहिला? आम्ही कधीच हिशोब लिहत नाही. एवढी मोठी कंपनी चालवता आणि हिशोब तुम्हाला नीट ठेवता येत नाही. त्या कंपनीला काही अर्थ नसतो. सगळा अर्थ घोटाळा आहे. त्या कंपनीमध्ये जाऊ नका, अर्थ घोटाळा आहे. ती केव्हाही बुडीत होऊ शकते, बुडीत खात्यात जाऊ शकते. तसं अभ्यास न करता आम्ही जर प्रगट झालो तर आम्ही बुडीत खात्यात जाऊन पडू शकतो. आणि म्हणून वक्त्याचं बोलणंच वक्त्याचा अनुभव सांगतो. बोलण्यातूनच लक्षात येतो की ह्या वक्त्याला अनुभव आहे, की यांची शब्द पांडित्य आहे, यांची विद्वत्ता आहे की काय आहे. वक्त्याचं बोलणंच अनुभवाचा त्याला स्पर्श आहे की नाही हे कळतो. कारण समोरचा माणूस निशंक होतो, एकाग्र होतो. जर अनुभव असेल तर एकाग्र होतो, निशंक होतो. आणि एकाग्र होत नसेल, निशंक होत नसेल, नक्की समजायचं वक्ता हा फक्त शब्द पांडित्याच्या जोरावर वेळ मारून येतो आहे. म्हणून वक्त्यांनी अनुभवपूर्वक बोलावे. नाहीतर मग तो वक्ता अपसिद्धांताच्या घोटाळ्यात पडेल. म्हणजे सिद्धांत माहीतच नाही, चुकीचे सिद्धांत मांडून मग त्याच्यानंतर जो काही एकंदर वाद उद्भवतात त्याच्यामध्ये तो सापडल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थांनी इथे उदाहरण दिलंय की सामर्थ्य व शास्त्र वृत्ती नसताना लढायला गेला
त्याची फजिती होईल की नाही? सामर्थ्य नाही आणि शास्त्रवृत्ती पण नाही, गेला लढाईला, किती फजिती होईल. तसंच वक्त्याजवळ अनुभव नसेल, नुसतं शब्दज्ञान असेल, त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. नुसतं शब्दज्ञानाच्या जोरावर बोलणारा वक्ता कसं बोलतो सांगू का? उदाहरण, तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, म्हणजे मी केलेलं आहे हे त्याला दाखवायचं असतं. तुम्ही विवेक केला पाहिजे, तुम्ही वैराग्य सांभाळलं पाहिजे, तुम्ही निष्काम व्हायला पाहिजे, तुम्ही साधना केली पाहिजे. उपदेशाच्या भूमिकेत तो असतो. ज्याच्याजवळ अनुभव नसतो, अभ्यास नसतो, तो उपदेशाच्या भूमिकेत असतो. मी उपदेश करतो आहे, या भूमिकेत तो असतो. आणि आपण असं करू, प्रत्येकाला बोलणाऱ्याला अनुभव असतो असं नाही, पण अनुभव घेण्यासाठी बोलायचं आहे ना. बोलणं हे मी साधन म्हणून स्वीकारलंय ना, मग तो वक्ता कसा बोलतो. आपण असं करू, आपल्याला असं केलं पाहिजे. स्वतः सकट त्याच्या त्या सिद्धांतामध्ये स्वतःला पण गोवून घेतो, तेव्हा मग तो सिद्धांत रूप होतो. तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा, मी काय, मी केलेलं आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष वेळ येते पाहायची, तेव्हा ठणठणाट असतो. तो कोरडाच असतो आणि समोरच्या माणसाला तहान लागली असते, अहो द्या ना, तुम्ही पाणी भरा, तुम्ही पाणी भरा, तुम्ही पाणी भरा, तुम्ही पाणी भरा. आता पाणी भरता भरता पाणी गेलं, आमच्या जवळ पाणी संपलं, तुम्ही द्या ना थोडस तुमच्याकडचं पाणी, माझ्याकडे तर पाणीच नाही. तर तुम्ही तर फार जोर काढून बोलत होते, मग पाणी भरा, पाणी भरा, पाणी करा, तुम्ही तर कोरडेच. अशा पद्धतीचा अभ्यास आम्ही करायला पाहिजे. स्वतःचं परीक्षण स्वतः करायला पाहिजे. आपली वेळ होत आलेली आहे, समाज पूर्ण झालेला नाही. उद्या आपण हा समाज पूर्ण करू आणि वेळ मिळाला तर पुढच्या समासाला पण सुरुवात करू. काही करता कामा नये, महत्वाचे समास असतात. आज या ठिकाणी थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी.